तर जय किसान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। तर आपण या ठिकाणी बघू शकता, आपण बेडवर 1.5 एकर संकेत कापूस आणि रुची सोयाबीन हे घेतलेलं आहे आणि 1.5 एकर आपण तूर आणि सोयाबीन हे घेतलेलं आहे। तर हे जवळजवळच प्लॉट आहेत आपले। तर या ठिकाणी हे तुरीचा प्लॉट बघू शकता आणि हे कापसाचा। तर हे आपण बेडवरच घेतलेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता कापूस। आपण कापसाला हे नंतर फिरता यावं आणि ह्याच्यामध्ये उत्पादनात आपण गेल्या वर्षी पण घेतलं होतं, तर यावर्षी पण आपण हा प्रयोग केलेला आहे। गेल्या वर्षी आपण एक सोयाबीन आणि एक कापूस एकाच बेडवर जवळजवळ घेतलेलं होतं, तर त्याच्यामुळे थोडं उत्पादनामध्ये थोड्या प्रमाणात घट आली आहे। जास्त काय नुकसान झालं नाही, फक्त कापसाची जेवढी वाढ व्हावं तशी वाढ झालेली नव्हती। त्याच्यामुळं आपण त्याला सेपरेटली एक बेड सोडून टाकलेलं आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीनं हे आज 50 दिवसाचं हे पीक आहे कापूस। तर हे बघू शकता, अशा पद्धतीनं सारखा प्लॉट। मी आता प्लॉटच्या मधोमध उभा आहे मित्रांनो। तर बघू शकता, इकडं पण एवढीच वाढ आहे याची आणि इकडं पण। बेडवर लावण्याचे फायदे म्हणजे याची सारखी वाढ होती, तरी त्या प्रमाणात ज्या वरच्या भागाला थोडी वाढ जास्त राहते आणि खालच्या भागाला थोडी कमी। कारण खालच्या भागावर उतारामुळं पाणी वगैरे खालच्या बाजूला निचरा होतो, त्याच्यामुळं अशा पद्धतीनं थोडी वाढ खुंटते। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बेडवर पीक हे घेतल्याच्या नंतर जमीन सपाट आहे, सपाट असणं आवश्यक आहे आणि त्या जमिनीला पाणी हे 15 दिवसाचा जरी पावसाचा गॅप असला तरी कमी पडू नये, किंवा पाणी अति झालं तरी त्याला सहन व्हावं, अशा पद्धतीचं जर आपली जमीन असेल तर आपण या ठिकाणी बिनधास्तपणाने, मी गेली 4 वर्ष झालं बेडवर पीक घेतो, तर कुठल्याही वर्षी मला असं की धोका झालेला असं बेडवर किंवा कमी तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हे बघू शकता, हे अशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि 1 महिन्यामध्ये सोयाबीन निघून जाईल आणि आपला कापसाला आपण मग भरपूर मेहनत करायची, याला पाणी वगैरे सोडू शकतो आपण। मध्यंतरी काही लावायचं असेल तर आपल्याला लावू शकतो एका याच्यामध्ये, आणि एक पटा मोकळा सोडायचा आहे आपल्याला, कारण वेचण्यासाठी वगैरे। आणि एका पट्यामध्ये आपण काही जर मिरची वगैरे आपल्याला काही घ्यायचं असेल तर जास्त अंतर दिसला तर घेऊ शकता। तर मी तुम्हाला नंतर टाकणारच आहे व्हिडिओ। हा पट्टा जवळजवळ मिळत येईल अशा पद्धतीने कापूस होईल, तुम्ही बघत राहा, मी टाकतो। आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपण पहिली, दुसरी, तिसरी फवारणी घ्यायची आहे आणि गवत होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे। तर या ठिकाणी तर आपण नंतरचे व्हिडिओ टाकणारच आहोत। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काही शंका असेल तर विचारा। धन्यवाद।